आयुर्वेदानुसार जेवणानंतर फळं खाणं योग्य नाही सांगितले, कारण ते कफदोष वाढवतात. त्यामुळे शिकरण, फ्रूट सॅलड किंवा मिल्कशेक हे जे काही डेझर्टच्या नावाने फ्रूट डिश हे जे काही जेवणानंतर घेतलं जातं हे अगदी चुकीचं आहे. हे विरुद्ध आहार आहे आणि शरीरासाठी ते घातक ठरलं जातं किंवा एक प्रकारे आपण शरीरात विष घेत आहोत हे लक्षात घ्यावं. आयुर्वेदानुसार फळं ही जेवणापूर्वी खायला सांगितलेली आहे, त्यामुळे ती कफदोष वाढवत नाही. त्यातल्या त्यात काकडी आणि केळं ही फळं मात्र जेवणापूर्वी कधीच खाऊ नये. विशेषतः मधुमेहाचे रुग्ण आणि लहान मुलं यांना केळी, चिक्कू, पेरू, सीताफळ ही फळं खायला देऊ नका. जर लहान मुलांना ही फळं खायची झाल्यास त्याच्यावर तुम्ही त्याचा अँटिडोट म्हणून 1 चिमूट मिरेपूड किंवा 1 चिमूट वेलची पूड असं त्या फळांवर भुरभुरून टाका आणि मग ती फळं त्या मुलांना खायला द्या. याच्यामुळे त्यांचा कफदोष वाढणार नाही आणि लहान मुलांना कफाचे आजार होणार नाही. अजून एक गोष्ट की फळं लहान मुलांना सकाळच्या काळी अजिबात देऊ नका, कारण तो कफदोषाचा काळ असतो. या उलट तुम्ही त्यांना संध्याकाळच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान फळं त्यांना मुलांना देऊ शकतात. सफरचंदासारखं फळ आहे ते बाहेरील त्वचा काढून आतमधला गर त्या मुलांना तुम्ही खायला देऊ शकतात, कारण बाहेरची जी त्वचा आहे सफरचंदाची त्याच्यामुळे बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशन होतं.